नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो। पुणे मुंबई महामार्गापासून 3 किलोमीटर दूर खोपोलीजवळ आणि पुण्याहून 80 किलोमीटर दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे। आख्यायिकेनुसार कौंडिण्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल होत नव्हते। ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते। त्यांना भेटायला ते दोघे गेले तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना अक्षाचर गणेश मंत्र दिला। त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला। राजकुमार रुक्मंद लवकरच लहानाचा मोठा झाला। राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचनकी यांच्या आश्रमात राहिला। तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुक्मंद याच्या प्रेमात पडली, पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून दूर निघून गेला। मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंदाचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला। त्यातून मुकुंदाला दिवस गेले। तिने ग्रीष्मत नावाच्या मुलाला जन्म दिला। ग्रीष्मत याला जेव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेव्हा त्याने आईला शाप दिला आणि पुष्पकारण्यात जाऊन तपस्या करू लागला। त्याच्या तपाने गणपती प्रसन्न झाला आणि त्याला सांगितले की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील। ग्रीष्मत याने गणपतीला तेथेच कायमचा निवास करण्यास सांगितले आणि ब्रह्मज्ञान देण्याची विनंती केली। आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात। ग्रीष्मत याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरदविनायक म्हणतात। असे मानले जाते की माघी चतुर्थीला इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते। त्यामुळे माघी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात। 1980 मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती। ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे। मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणून देवळाच्या ट्रस्टीने तिचे विसर्जन केले आणि त्या जागी नवीन मूर्तीची स्थापना केली। यावर काही लोकांनी हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली, म्हणून आता तिथे आपल्याला 2 मूर्ती दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आत। एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे। गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या 2 मूर्त्या। या मूर्त्या पूर्वाभिमुख आहेत। या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे। असे म्हणतात की हा नंदादीप 1892 पासून अखंड जळतो आहे। मंदिराच्या चारी बाजूला 4 हत्तींचे पुतळे आहेत। शिखरावर नागाची नक्षी आहे। हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात। तर ही माहिती झाली अष्टविनायकातील 4था गणपती श्री वरदविनायकाची। उद्याच्या भागात आपण जाणून घेऊयात अष्टविनायकातील 5वा गणपती म्हणजेच थेऊरचा श्री चिंतामणी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।